संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर कार्यान्वित करावे अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील तेली समाज बांधवांनी केली आहे। याबाबत कोपरगाव तहसील कार्यालयामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात नमूद करण्यात आले आहेत की 2024 पूर्वी राज्य शासनाने तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती। मात्र गेल्या 2 वर्षापासून या महामंडळाच्या पुढील कारवाईबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाही। त्यामुळे खंत व्यक्त करण्यात आली आहे। सध्या तेली समाजातील अनेक बांधव आर्थिक अडचणीत सापडले असून व्यवसायासाठी आर्थिक मदत व कर्ज सुविधा अत्यंत गरजेच्या आहेत। महामंडळाच्या माध्यमातून कर्ज, अनुदान व विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जाव्यात अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून स्वतंत्र कार्यालय सुरू करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। तसेच येत्या 2 महिन्यात महामंडळ कार्यान्वित न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना पाठवण्यात आल्या आहेत। कोपरगाव तालुक्यातील सर्व तेली समाज बांधवांच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे। कोपरगाव शहर व तालुका तिळवंत समाज व तेली समाजाच्या वतीनं तसेच संत जगनाडे महाराज बौद्ध सेवा ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना तेली समाजाच्या मागण्या संदर्भात या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। 2024 साली महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय आमदार श्री बावनकुळेजी साहेब तसेच मान्य वडेट्टीवार साहेब, सर्व समाजाच्या वरिष्ठ नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सरकारला संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास भाग पाडले। त्यावेळी 2024 मध्ये सरकारनं आमच्या सर्वांच्या भावनांची दखल घेऊन त्या ठिकाणी संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित केलं, स्थापन केलं। परंतु गेल्या 2 वर्षापासून त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी झालेली नाही। आज महाराष्ट्रातील आमचा तेली समाज या ठिकाणी हातावरचा समाज आहे। आर्थिकदृष्ट्या त्यांना त्या ठिकाणी सक्षमता करण्याची गरज आहे। त्या दृष्टीने या ठिकाणी आम्ही राज्य सरकारच्या पाठीमागे लागून या ठिकाणी विकास महामंडळ स्थापन करण्यास भाग पाडलं। परंतु गेल्या 2 वर्षात या सरकारनं कोणत्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई केली नाही। या ठिकाणी सरकारने कोणत्याही प्रकारची दखल या ठिकाणी आमच्या महामंडळाची घेतलेली नाही, फक्त घोषणा झालेली आहे। आज या महाराष्ट्रातील समाज बांधवांची आमच्या ठिकाणी धारणा झालेली आहे, त्या समाजाची एक भावना झालेली आहे की सरकारनं या ठिकाणी आमची फसवणूक केलेली आहे। निश्चित या ठिकाणी संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून फक्त घोषणा केलेली आहे, परंतु 2 वर्षात त्याला कोणत्याही प्रकारचं पाठबळ, कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी कार्यान्वित झालेलं नाही। आमची सरकारला या ठिकाणी विनंती आहे की महाराष्ट्रातील तेली समाजाच्या भावनांची खेळू नये। आपण या ठिकाणी आमच्या ज्या पद्धतीनं तुमचे या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं त्याबद्दल तेली समाज, महाराष्ट्राचे सर्व तेली समाज, आमच्या समाजाचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी या ठिकाणी आपले आभारी आहेत। परंतु नुसती घोषणा करून या ठिकाणी चालणार नाही। आमचा या ठिकाणी महाराष्ट्रातील समाज अतिशय आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही। आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी या ठिकाणी आमच्या समाज बांधवांना आर्थिक पाठबळाची गरज आहे। आज या ठिकाणी ओबीसी महामंडळ आम्ही कर्ज मागण्यास गेला असता त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध भेटत नाही। परंतु आमची या सरकारला विनंती राहील, जर आपण या ठिकाणी 2 महिन्यात आमच्या भावनेची या ठिकाणी दखल घेतली नाही, जर संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी आपण स्थापन केलं नाही, तर अन्यथा या महाराष्ट्रातील तेली समाज हा रस्त्यावर उतरून या ठिकाणी आपल्या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी आमची सर्व समाज बांधवांची विनंती राहील का आपण या ठिकाणी नुसती घोषणा करून चालणार नाही, नुसतं कार्यान्वित करून चालणार नाही, तर या ठिकाणी आर्थिक तरतूद सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला गरज आहे। आणि आर्थिक तरतूद नसून या ठिकाणी स्वतंत्र कार्यभार या आर्थिक विकास महामंडळाचा झाला पाहिजे असे आमच्या समाज बांधवांची भावना आहे। आणि निश्चितपणानं जर आपण या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये जर या ठिकाणी दखल घेतली नाही, याची दखल या ठिकाणी आम्ही आज देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुमित्राताई पवार, माननीय आमदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, खासदार रामदासजी तडस साहेब, आमदार श्री विजयजी वडेट्टीवार साहेब, आमदार जयदत्त क्षीरसागर साहेब, तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे भूषणजी कर्डिले सर असेल, या सर्वच नेते मंडळींच्या या ठिकाणी आम्ही पत्र पाठवून या ठिकाणी विनंती करणार आहोत की आपण या ठिकाणी या समाजाच्या भावनेची दखल घेऊन या सरकारला या ठिकाणी संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ
कार्यान्वित करण्यासाठी आपण भाग पाडावं. निश्चितपणानं सरकारला विनंती राहील का या सरकारने जर आपण या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ चालू केलं तर निश्चितपणाने महाराष्ट्रातील जो तेली समाज आहे त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी हातभार लागल्याशिवाय राहणार नाही. आम्ही या ठिकाणी सरकारला 2 महिन्याची विनंती देतो, 2 महिन्याची विनंती करतो. 2 महिन्यामध्ये याच्यावर कारवाई करून स्वतंत्र कारभार असलेलं आर्थिक विकास महामंडळ त्याकडे स्थापन करावं. अन्यथा आम्ही या ठिकाणी मंत्रालय धडक मारून या ठिकाणी या सरकारला भाग पाडू. हा समाज बांधव निश्चितपणानं शांत आहे, आपल्या भावनेची या ठिकाणी कदर करतो, परंतु या तिली समाज भावनेची खेळण्याचा आपण जर प्रयत्न केला, या समाजाची जर फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. त्या या निवेदनाच्या माध्यमातून त्यामध्ये आम्ही विनंती करतो सरकारला की लवकरात लवकर या ठिकाणी हे आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावं. तालुक्यातील व शहरातील सर्व तेली समाज बांधव संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीने आज संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबतचं निवेदन त्यांच्याकडून प्राप्त झालेले. तर त्यांनी जे काही निवेदनातल्या मागण्या हे केल्या आहेत तर त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याची तजवीज ठेवलेली आहे. त्यांचं निवेदन तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे पाठवण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.